पण स्वामी भक्त असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर बघा मंडळी, आता प्रत्येक घरात स्वामी विराजमान आहेत. प्रत्येक घराघरात स्वामीची सेवा पूजा केली जाते. इतकंच काय तर दररोज नित्य नियमाने स्वामींचे पूजेला अभिषेक, पंचामृताने अभिषेक, तर ही चांगलीच गोष्ट आहे आणि ती करायलाच पाहिजे. कारण आपण देवाला जर वेळ दिला तर देव आपल्याला वेळ देईल. आणि त्या आपण देव काय म्हणत नाही का मला बाबा ह्याच टायमिंगला बस, सकाळी तर सकाळी बस आणि मला एवढंच टाईम दे. तुम्हाला जमेल तशी तुम्ही सेवा करू शकता. पण ती सेवा करताना आपला मनोभाव तितकाच महत्त्वाचा आहे. आपलं मन स्वामीच्या चरणाशी अर्पण करून तुम्ही सेवा करा. बघा त्याचे नक्कीच तुम्हाला अनुभव चांगले असे दिसून येतील. आणि जेव्हा आपल्यावर खूप मोठं असं संकट ओढवतं तेव्हा ते संकट स्वामी थोडक्यावर सावरतात. म्हणजे काय तर आपल्यावर येणारी जी घटना असते, वेळ असते, तर आपण बोलतो ना मोठं संकट येणारं असेल आपल्यावर, ते स्वामी अलगद आपल्या हातावर झेलतात आणि आपण त्या संकटातून तरून जातो. तर ही असते स्वामी सेवा. तर स्वामी तारक मंत्र म्हणा किंवा स्वामींचं श्री स्वामी समर्थ नामस्मरण म्हणा, ह्याच्यामध्ये ना इतकी पावर आहे ना. जरी तुम्ही स्वामींचं नामस्मरण केलं, तारक मंत्र मनातल्या मनात म्हणत राहिलात, आपली बाकी कामं करता हे करत राहिलात, तरी पण तुम्ही बघा म्हणजे एक आपण कसं सतत चिंतन करणं, मनन करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. देवालाही समजतं हा बाबा ह्याच्यात भाव आहे आपल्याबद्दल भक्ती आहे, त्यामुळे देव नक्कीच तुमच्याकडे लक्ष देणार. का नाही देणार देव लक्ष? कारण त्या देवालाही समजतं ना हा बाबा माझा भक्त आहे आणि तो भक्त आपली सेवा नितांत सेवा करतोय, त्याच्या मनात आपल्याबद्दल ओढ आहे, भक्तीची ओढ आहे, तर ते नक्कीच तुमच्याकडे लक्ष देणार. पण काही लोक कसे असतात माहिती आहे का, सेवा तर करतात, मठातही जातात, घरात पण सेवा करतात, पण ते सेवा कशी करावी? तर देवाला सेवा करताना देवासमोर आपलं मन चिंतन लागलं पाहिजे. का घाई गडबडीत सेवा करतोय, घाई गडबडीत देवाला जलाभिषेक करतोय, वाचन करायचं, पारायण करायचं म्हणून आपलं पठण करत राहायचं, याला सेवा नाही म्हणतात. त्या सेवेमध्ये पण एकदम आपलं मन अर्पण करायला लागतं, तेव्हा ती सेवा आपली देवाच्या चरणापाशी पोचते आणि देव त्याच्यातून आपल्याला निश्चितच फळ देतो.